प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला प्रेमपूर्वक शुभेच्छा. हे सकाळचं वेळ आपल्यासाठी कसं आहे? छान आहे ना? प्रत्येक दिवशी सकाळी आनंदाने देवाची स्तुती केली तर तुम्ही संपूर्ण दिवस आनंदी राहू शकता. सकाळी उठताच तुम्हाला ओझं वाहण्याची गरज नाही, चिंता करण्याची गरज नाही. सकाळी पहिले परमेश्वराच्या चेहऱ्याकडे पहा, त्याची स्तुती करा. हे वाईट संघर्षाने असताना मी देवाची स्तुती कशी करू? जे घडत आहे ते पाहून मला वेदना होतात, मी दुःखी होतो. तुम्ही असा विचार करत आहात का? आज प्रभू एक वचन देत आहे. काय आहे सांगू का? रोमकरांस पत्र 8 वचन 28. देवावर प्रीती करणाऱ्यांना देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. तुम्ही येशूवर प्रेम करता, विश्वास ठेवता. तुमच्या आयुष्यात जे काही घडेल ते तुमच्या भल्यासाठीच असेल. वाईट वाटू शकते पण शेवट चांगला असेल. दुःखी आहात का? निराश होऊ नका. शेवट चांगला असेल. शेवट कसा होईल याची चिंता करून व्याकुळ होऊ नका. या वचनावर विश्वास ठेवा आणि म्हणा, प्रभू, मी तुझ्यावर प्रेम करतो. सर्व काही माझ्या भल्यासाठी घडत आहे आणि शेवटी चांगलाच होईल असे म्हणा. एकदा एका कुटुंबावर मोठे दुःख आले आणि ते मला भेटायला आले. मी त्यांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले, आम्ही आमच्या मुलीचे लग्न ठरवले आहे. साखरपुडा झाला आहे. आम्ही लग्नाची तारीख ठरवली आहे आणि आमंत्रणेही वाटायला सुरुवात केली आहे. अचानक वराच्या घरातून आले आणि म्हणाले की आम्ही दिलेले पैसे आणि वस्तू पुरेसे नाही. त्यांनी सगळं गोंधळून टाकलं आणि लग्न मोडून टाकलं. आम्ही खूप चिंतेत आहोत. साखरपुडा झाला होता आणि आमंत्रणे वाटली जात होती. आम्हाला खूप लाज वाटली आणि खूप वेदना झाल्या. ते सगळे कुटुंब म्हणून आले होते. मी त्यांना काय सांगू? त्यावेळी हा वचन माझ्या मनात आला. तुम्ही देवावर प्रेम करता आणि विश्वास ठेवता. तुम्ही मनापासून प्रार्थना केली आणि सर्व काही केलं. आता एक अडथळा आला आहे. तुम्हाला अपमान, दुःख आणि लाज वाटते आहे. पण यात काहीतरी चांगलं आहे. देवाच्या मुलांसाठी सर्व काही चांगल्यासाठीच घडतं. प्रभूने आपल्याला हे सांगितले नाही का? विश्वास ठेवा, निराश होऊ नका. यातही काहीतरी चांगलं आहे. कदाचित तुम्ही अपमान, उपहास, अपमानास सामोरे गेला असाल. पैसे वाया गेले असतील. पण यातही काहीतरी चांगलं आहे. धीर दिला, प्रार्थना केली, घरी पाठवलं. आठवड्यांनी ते परत आले. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच घडलं. विचारलं काय? ते म्हणाले, तो वर चांगल्या स्वभावाचा नाही, तो दुसऱ्या नात्यातही आहे. हे सगळं आता आम्हाला कळलं. लग्न मोडलं हेच बरं झालं. नाहीतर आमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. इतरांनीही सांगितलं, तो वर चांगला मुलगा नाही. तुम्ही आधीच आमंत्रणपत्र छापली होती आणि तयारी केली होती. त्यामुळे हे कसं सांगावं असं आम्हाला वाटत होतं. आमच्या नातेवाईकांकडून हे ऐकल्यावरच आम्हाला दिलासा वाटला. आम्हाला माहित होतं की हे सगळं देवाच्या इच्छेनेच झालं, जेणेकरून आमच्यासाठी ते चांगलं ठरेल. त्यांनी हे आनंदाने सांगितलं. पहा, सुरुवातीला कसं वाटलं होतं. अरे, लग्न मोडलं. इतरांनी विचारलं तर काय सांगायचं? आपल्या गावातल्या लोकांना कसं उत्तर द्यायचं? यामुळे अपमान, लाज आणि उपहास होऊ शकतो. आणि आपण इतके पैसेही खर्च केले आहे. त्यांना असंच वाटलं. पण जर लग्न झालं असतं तर त्यांनी हे सगळं कसं पेललं असतं. प्रभू सर्व काही आपल्या भल्यासाठी वळवतो. म्हणून तुमच्या आयुष्यात जे काही घडतं त्यासाठी देवाची स्तुती करा. प्रभू, तुझ्या माहितीसाठी माझ्या आयुष्यात काहीही घडणार नाही. कदाचित आत्ता हे वाईट वाटत असेल, अपमान आणि लाज येत असेल, पण शेवट माझ्यासाठी चांगलाच असेल. विश्वासाने असं म्हणा, तुम्हाला ते चांगलं दिसेल. तुम्ही असं म्हणाल का? येशू, माझ्या आयुष्यात जे काही घडलं ते फक्त माझ्या भल्यासाठीच होईल. अपमान, दुःख आणि लाज पाहून मी व्यथित होणार नाही, पण मी तुझी स्तुती करीन. मला विश्वास आहे की शेवट चांगलाच असेल.
मी एखाद्या चमत्काराची अपेक्षा करतो. येशूच्या नावाने आमेन आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.